सरकारी जॉब मिळाला, 10 तारखेला जॉईन होणार होती, पण अखेर तिने स्वतःला संपवले. प्रियाच्या तक्रारी आधारे पती शुभम टंडन, सासू गीता, सासरे गिरीधर टंडन, नंदा नेहा, प्रिया, श्वेता यांच्या विरोधात केस दाखल झाली आहे. आरोपीचा शोध सुरू असून सर्वजण फरार झाले आहेत. 5 महिन्यापूर्वी तिने मोठ्या थाटामाटात लग्न झाले. नव्या नवरीची हळदही उतरली नव्हती की सरकारी नोकरीचा तिला कॉल आला आहे. नववधूच्या आनंदाला पारावार उरला नाही. 10 जूनला आता नोकरीवर रुजू व्हायचे आणि आपल्या संसारात पतीला हातभार लावायचे अशी गोड स्वप्न तिला पडू लागली होती. परंतु नियतीला हे मान्य नव्हते. सासूरवाडीला हे तिचं सुख बघवलं गेलं नाही. 10 जूनला नोकरीवर रुजू होण्यापूर्वी प्रियाने हे आत्मघाती पाऊल उचलले. ह्या नववधूचे सरकारी नोकरीचे जॉईन लेटर समोर असताना मृत्यूला कवटाळले आहे. प्रिया ग्रॅज्युएशन होती. तिची निवड बाल विकास सेवा आणि पौष्टिक आहार विभागात तिची निवड झाली होती. 10 तारखेला तिला जॉईन व्हायचे होते, परंतु नवा संसार फुलण्याआधीच तिचे करिअर बहरण्याआधीच संपले. प्रिया हिचे वडील दिनेश दीक्षित यांनी सांगितले की माझी मुलगी सासरी नांदायला गेली होती. तिला संसार करायचा होता, परंतु तिला सुखाने नांदू दिले नाही. तिचे अनेकदा माघार घेतली, परंतु त्यांना केवळ पैसे पाहिजे होते. ते 6 लाख रुपये आणि SUV कार मागत होते. अखेर तिला एवढे मजबूर केले की तिने हे पाऊल उचलल्याचे ते म्हणाले. प्रिया 10 डिसेंबर 2024 रोजी शुभम टंडन यांच्याशी झाले. शुभम टंडन हा देखील पेशाने शिक्षक आहे. लग्नानंतर काही दिवसातच सासू गीता टंडन, सासरे गिरीधर नारायण टंडन आणि नणंद नेहा, प्रिया आणि सोनी यांनी कायम कमी हुंडा असल्याचे टोमणे मारायला सुरुवात केली. हळूहळू तिला मारहाण आणि मानसिक त्रास देणे सुरू केले. 3 फेब्रुवारी रोजी सासरच्यांनी प्रियाला चक्क घरातून हाकलून दिले. ती 6 तास घराच्या बाहेर थंडीत कुडकुडत उभा होती. दरवाजा उघडला नाही म्हणून विनवण्या करीत होती, परंतु घरातल्यांनी दरवाजा उघडला नाही. अखेर तिने हेल्पलाईन नंबरवरून 112 वर कॉल करून पोलिसांची मदत मागितली. त्यानंतर तिला घरात प्रवेश दिला गेला. त्यानंतर तिचे माहेरी रवाना करण्यात आली. 13 मे रोजी प्रियाने तिच्या पती आणि सासूरवाड्यांचे लोकांविरोधात पोलीस तक्रार केली. त्यानंतर 17 मे रोजी महिला पोलिसांनी दोन्ही पक्षांना समज देण्यासाठी बोलवले. यावेळी प्रियाचा पती शुभम वकिलाची टीम घेऊन पोलीस ठाण्यात आला. पोलिसांनी दूर होताच त्याने प्रियाचा भाऊ आणि वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तिचा भाऊ पियुष यांना सांगितले. शुभम प्रियाला मारहाण करायचा आणि नंतर हसायला सांगायचा, तिचे जबरदस्ती फोटो काढण्याचा आणि तिला मानसिक त्रास द्यायचा असे प्रियाचे वडील दिनेश दीक्षित सांगितले. आपल्याला 1 फेब्रुवारी पती, सासरे आणि सासू उशीने तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला होता. मी माझ्या माहेरच्या माणसाकडून सुरक्षिततेसाठी जीव देत आहे अशी 2 पानी चिठ्ठी प्रियाने लिहून ठेवली आहे. राजधानी लखनौ येथील ठाकूरगंज परिसरात या प्रकारे घटना घडली आहे. शुभम टंडन हा देखील बाराबंकीच्या फतेह सराय प्राथमिक विद्यालयात शिक्षित आहे. त्यांची दिवंगत वधू प्रियाला देखील सरकारी नोकरी लागली. तरीही अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.